आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आहे, महादेव जानकरांविरोधात गुन्हा दाखल होणार। निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने झालेल्या कारवाईनंतर आता पोलिसांकडून ही कारवाई होणार आहे। निवडणूक आयोगाचे जानकर प्रकरणी आदेश देण्यात आलेले आहेत, त्यामुळे पोलिसांना जानकरांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा लागणार आहे। जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा दणका आहे आणि यामुळे आता महादेव जानकर राजीनामा देणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। महादेव जानकरांनी निवडणूक चिन्हासाठी दबाव आणला होता, ज्याची दृश्यफीत जय महाराष्ट्राने आपल्या सगळ्यांसमोर दाखवली होती आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने त्याची दखल घेत या निवडणुकीतल्या प्रभागातली निवडणूक रद्द केलेली आहे आणि आता मात्र जानकरांवरती गुन्हा दाखल होणार आहे, ज्यामुळे जानकरांचं मंत्रिपद देखील धोक्यात आलेलं आहे। निलेश खरे जय महाराष्ट्राचे संपादक आपल्या सोबत आहेत। निलेश, प्रसन्न, जी माहिती निवडणूक आयोगाकडून आपल्याला मिळते आणि गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जी माहिती आपल्याला दिली आहे त्यानुसार निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना जानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले आहे। आदर्श आचारसंहिता हनन प्रकरणात हा गुन्हा जो आहे तो दाखल होणार आहे आणि या संदर्भातले लिखित आदेश जे आहेत ते निवडणूक आयोगाने SP गडचिरोली आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी गडचिरोली या दोघांना दिलेले आहेत आणि यामुळे हे स्पष्ट आहे की जानकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर या पूर्ण प्रकरणामध्ये अडचणीत आलेले आहेत। आता आदर्श आचारसंहिता हनन प्रकरणामध्ये जानकरांवर या ठिकाणी गुन्हा दाखल होणार हे स्पष्ट झालेलं आहे। निवडणूक आयोगाने जय महाराष्ट्राच्या बातमीची दखल घेत या ठिकाणी जानकरांवर गुन्हा दाखल करा अशा स्वरूपाचे आदेश जे ते दिलेले आहेत। आपण बघू शकतोय की आयोगाने जी ऑर्डर दिलेली आहे त्या ऑर्डर मध्ये स्पष्टपणे जय महाराष्ट्रने दाखवलेल्या वृत्ताचा हवाला दिलेला आहे आणि त्या आधारे जानकरांच्या विरोधात आदर्श आचारसंहिता हनन प्रकरणाचा गुन्हा जो आहे तो दाखल होणार आहे। जानकर हे राज्यातले मंत्री आहेत आणि अशा स्वरूपामध्ये आपल्या पदाचा दबाव हा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आणण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला या पूर्ण प्रकरणामध्ये त्या प्रभागातली निवडणूक तर निवडणूक आयोगाने रद्द केलेलीच आहे, पण त्याचबरोबर जो गैरवापर पदाचा झालेला आहे त्यासाठी म्हणून आदर्श आचारसंहिता हनन प्रकरणामध्ये जानकर यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे आणि ही प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। आज रात्री उशिरापर्यंत जानकर यांच्यावर गडचिरोलीमध्ये त्या प्रभागामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल। निलेश, या सगळ्या विविध घटनांचा आता अर्थ कसा काढायचा, जर का त्यांच्यावरती एक तर मुळात ती निवडणूक रद्द झालेली आहे, दुसरीकडे त्यांच्यावरती आता पोलीस कारवाई करणार आहेत, गुन्हा दाखल होणार आहे, यामुळे त्यांचं मंत्रिपद धोक्यात आहे का? निश्चितच आदर्श आचारसंहिता हनन प्रकरणामध्ये एखाद्या मंत्र्यावर गुन्हा दाखल होणं म्हणजे त्याने आपल्या शपथेचा म्हणजे मंत्रिपदाची शपथ घेताना आपण कोणासाठीही ममत्व भाव दाखवणार नाही अशा स्वरूपाची ही शपथ असते। पदाचा कोणताही दबाव आपण कोणावरही निर्माण करणार नाही अशा स्वरूपाची ही शपथ असते। ही शपथ आपण राज्यघटनेला साक्षीदार मानून घेत असतो आणि ती शपथ जी आहे ती या ठिकाणी मंत्री महोदयांनी तोडलेली आहे आणि त्यामुळे जानकरांना आपलं पद गमवावं लागणार का हे जे आहे हे मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं आहे, पण नैतिकतेच्या आधारावर जानकरांनी आपलं पद सोडावं अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे जानकरांना या पूर्ण प्रकरणात पद गमवावं लागेल अशा स्वरूपाचे चित्र आहे। एकीकडे निवडणूक आयोगाने त्या प्रभागातली निवडणूक रद्द केलेली आहे तर दुसरीकडे महादेव जानकर राज्यातले मंत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिलेला आहे। जय महाराष्ट्राच्या बातमीचा एक मोठा इम्पॅक्ट जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। प्रसन्न, निलेश, या प्रकरणामध्ये भाजपने तरी अजून तरी आम्ही बघू करू काय आहे तो प्रकार बघावा लागेल अशी भूमिका घेतलेली आहे। विरोधक राज्यपालांकडे जाऊन या प्रकरणामध्ये दबाव आणू शकतात? निश्चितच या पूर्ण प्रकरणामध्ये विरोधक सोमवारी माफ करा, विधिमंडळाला सुट्टी आहे त्यामुळे मंगळवारी विरोधक हे मोठ्या प्रमाणावर दबाव जो आहे तो सरकारवर निर्माण करताना पाहायला मिळतील। मुख्यमंत्र्यांनी जानकरांचा राजीनामा घ्यावा अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते विरोधक दोन्हीही सभागृहामध्ये निर्माण करताना पाहायला मिळतील आणि त्यातून जानकर आहेच भाजपचे आमदार धनोरे यांचंही प्रकरण जय महाराष्ट्राच्या माध्यमातून समोर आलेलं आहे। त्यांच्यावरही काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष असेल आणि क्रीडा विभागामध्ये कशा स्वरूपात 20-20 लाख रुपये घेऊन नियुक्त्या केल्या जातात हेही प्रकरण आपण समोर आणलेलं आहे। या प्रकरणामध्ये बदलीचे आदेश जे त्या अधिकाऱ्याचे निघालेले आहेत, मात्र त्याला बडतर्फ करण्याची जी कारवाई होणं अपेक्षित आहे त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, तो विधिमंडळामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि दबाव हा सातत्याने वाढता सरकारवर या पूर्ण प्रकरणांमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल।
निलेश, अतिशय महत्त्वाची ही घडामोड आहे. जय महाराष्ट्रनं गेल्या 3-4 दिवसांमध्ये ही बातमी आपण लावून धरली होती. त्याची दृश्यफीत सगळ्यात पहिल्यांदा जय महाराष्ट्रनं दाखवली आणि निवडणूक आयोगानं त्यांच्या पत्रकामध्ये आपला उल्लेख केलेला आहे. यामुळे आता अशा सरकारी हस्तक्षेप करणं, कामामध्ये हस्तक्षेप करणं, मग तो जानकरांचा या नगरपालिका निवडणुकीसाठी असेल किंवा डहाणूमध्ये पास्कल धनारे यांचा उत्पादन शुल्क खात्याला करणारा हस्तक्षेप असेल, याला आळा बसायला सुरुवात होईल, एक चांगलं वातावरण तयार होईल. निश्चितच आपण कशा स्वरूपामध्ये आपल्या पदाचा वापर हा आपल्या पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी करू शकतो अशा स्वरूपाचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न हे सातत्यानं वेगवेगळ्या स्वरूपातले राजकारणी करत असतात. त्यात बडेजाव मिरवण्याचा प्रयत्न जो आहे तो राजकारण्यांमध्ये असतो आणि हा बडेजाव आपण कुठे मिरवतोय, कशा स्वरूपात तो मांडतोय, तो किती कायदेशीर किती अकायदेशीर आहे याचं भान हे राजकारण्यांना राहत नाही आणि या निमित्तानं या राजकारण्यांना त्याचं भान येईल. बरोबर आहे. मुख्यतः आपण सार्वजनिक पातळीवर ज्या स्वरूपाची टगेगिरी, दबाव तंत्र, दादागिरी करतो त्याला कुठे ना कुठे या निमित्तानं लगाम बसेल आणि अधिकाऱ्यांना जी अरेरावीची भाषा राजकारण्यांकडून होते त्यावरही नियंत्रण मिळवण्यामध्ये काही प्रमाणावर निश्चितपणे यश येताना आपल्याला पाहायला मिळेल. निलेश, आपल्या प्रेक्षकांसाठी महादेव जानकर कोण आहेत, काय त्यांचं प्रोफाईल आहे, कशा प्रकारे त्यांचा राजकीय प्रवास ठरला, त्यांचा रासप पक्ष आणि मिळालेलं मंत्रिपद याबद्दल थोडक्यामध्ये. महादेव जानकर हे मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रातून येतात. धनगर समाजाचे नेते आहेत. गेल्या काळामध्ये शरद पवार यांच्या विरोधात त्यांनी लोकसभेची निवडणूकही लढवली, त्यामध्ये ते पराजित झाले. मात्र त्यानंतर त्यांना परिषदेवर आमदारकी भाजपनं दिली. भाजपच्या माध्यमातून ते राष्ट्रीय समाज पक्ष जो आहे तो या ठिकाणी भाजपचा सहकारी पक्ष आहे आणि म्हणून मंत्रिपद त्यांना मिळावं अशी त्यांची अपेक्षा होती. सत्तेत आल्यानंतर त्यांना राज्यमंत्रीपद मिळावं या दृष्टीनं प्रयत्न हे भाजपचे होते. मात्र आपण राष्ट्रीय पक्षाचे नेते आहोत, आपण मोठे नेते आहोत, आपल्याला राज्यमंत्रीपद चालणार नाही, आपल्याला कॅबिनेट मंत्रीपदच दिलं पाहिजे अशा स्वरूपाचा दबाव हा सातत्यानं महादेव जानकर यांनी निर्माण केला. पंकजा मुंडेंचे ते भाऊ मानले जातात आणि इतकंच नाही तर गेल्या काळामध्ये गडाच्या पायथ्याशी जे राजकारण रंगलं त्यामध्ये जी अरेरावीची भाषा झाली त्यातही महादेव जानकर होते आणि त्यामुळे महादेव जानकर हे पश्चिम महाराष्ट्रात पवार विरोधी कुटुंबाचे एक नेते म्हणून समोर येताना पाहायला मिळाले. इतकंच नाही तर राज्यामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी सत्ता कशी मिळेल या दृष्टीने प्रयत्न करताना पाहायला मिळाले. गुजरातेतही एका छोट्या नगरपालिका क्षेत्रामध्ये त्यांनी आपले 4 नगरसेवक निवडून आणण्यामध्ये यश मिळवलं. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून तयार झालेला असा नेता म्हणून जानकरांची ओळख आहे. जनमानसातून आलेला नेता म्हणून ओळख आहे. मात्र जनमानसातून आलात, तुम्ही कमी शिकलेले असलात, श्रीमंत घरातले नसलात तरीही कायदा सर्वांसाठी सारखाच असतो आणि या ठिकाणी जानकरांनी तो कायदा मोडला. जानकरांच्या सर्व परिश्रमांचा, राजकीय कारकिर्दीचा पूर्ण आदर राखत त्यांनी केलेल्या कृतीचा या ठिकाणी जय महाराष्ट्रानं निषेध केला आणि त्याचीच कारवाई त्यांच्या विरोधात होताना पाहायला मिळते. निलेश, अर्थातच हा कुठलाही व्यक्तिगत वेंडेटा नाही, अजेंडा नाहीये, पण जानकरांनी काही कृत्य केलं असेल तर त्याचा त्यांना जबाब द्यावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांना दखल त्याची घ्यावी लागणार आहे आणि निवडणूक आयोगानं ही स्यू मोटो कारवाई केलेली आहे, ज्याचे पुढचे पडसाद हे या पोलिसी कारवाईतून दिसून येणार आहेत. धन्यवाद निलेश, तुम्ही केलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी. या प्रकरणावरती जय महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.